शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणा. राहू दे मीठ किती टाकते. तर नमस्कार, मी छोटासा यूट्यूबर मयूर मिसाळ माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं आणखीन एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण गेल्या वेळेस अस्सल गावरान बोकडाचा मटण कार्यक्रम तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला आणि त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरपूर असा प्रतिसादही दिला. आजही तसंच आपण एक नवीन थोडासा व्हिडिओ बनवतो आहे अस्सल गावरान कोंबड्यावरती. तर आज आपण कोंबड्याचं चिकन बनवतो आहे. तर व्हिडिओ कसा वाटेल हा मला व्हिडिओ बघून सांगा आणि प्रतिसाद तर नक्कीच द्या मित्रांनो. तुमचा सपोर्ट हीच माझी अपेक्षा असते. तर व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. चला तर आपण बनवायला सुरुवात करू. तर व्हिडिओ कसा वाटते मला नक्की सांगा. हा फॉर्म आपल्या गावापासून कमीत कमी 10-12 किलोमीटर आहे आणि मी इकडं आलतो कोंबड्या न्यायला. तर हे बघा सगळ्या कोंबड्यात थोडासा अंधार असल्यामुळे दिसणार नाही. तर बारीक बारीक पाऊस पण चालू आहे बाहेर. आणि ह्याचा रेट 350 रुपये किलो. आता आपण 2 किलो घेतलंय चिकन. किती भारी आहे ना. नाही त्याला निमगावरान म्हणते ते. काय गावरान मध्ये येते निमगावरा. कृष्णा जरूर धरते आता नाही चावत. ए कृष्णा
साई कृष्णाला घेऊन इकडे जा. पीस तुमच्या हिशोबानेच करा, लय पण मोठे लय पण लहान नको. हे बाहेर त्याचं मिश्रण तर लय लागतं रे. मीठ किती टाकते? तर हे चिकूल घेऊन चाललोय मी. हे बघा कशासाठी. ही माती अशी लावून घ्यायची म्हणजे काय होतं, चुलीवरच्या धुरानं जास्त पातेलं काळं नाही होत.
तुमच्याकडे पण आहे का ही पद्धत? सांगा मला कमेंटमध्ये नक्कीच. टाका. मग डोळे माझ्या सगळ्यात मोठं अस्सल गावरान चुलीवरचं चिकन. कोथिंबीर आणि हळद टाकून हलवलंय आपण मित्रांनो ह्याला. आता हे चांगलं वाफळूस तर याला आपण झाकण ठेवू. पाणी ठेवू जरा गरम करायला भाजीसाठी. टन वाजलं मटण शिजलं, मटण शिजलं. गाणी खतरनाक शोधून काढतो. तिथनं आणते दीक्षा कवा तर थोडं डब्यात राहते ती खाते. ती बाय आमची सवय मोडल्याने झाली सगळ्याची. त्या दिवशी तिथं बी राहताना आणली होती पण मला नाही त्याला निहात होतं ती काढली कुणाला न्यायचं म्हणलं होतं घेऊन जावा कुणाला. मग करते की पटापटा 10-15 भाकरी.
टाक म्हणलं. दाबले घर पडलं. दुसरं पडलं. दुसरं बघ. कपडे धुंडे इथनं लावून भांडे घासून पाऊसच आला इथनं गेले गेले पुन्हा खाली गेले आणि कपडे हाड त्या कुत्र्याला म्हणते त्याला पोळवतोच मध्ये मध्ये आल्यावर. आता माझा हिरो काढालाच का काय बया नाही नाही मी म्हणाले काय करायला की वाढवली चुलीवरची भाकर. आम जरा फुगल्यावर काढ बाबा तसली काढते माझी मुलगी. आली 2 का 3 आहेत आता इथे राहिले पाण्यानं गेले. फुगायला लागली बघ मनाला तुला म्हणलं होतं गाई उतरलेला गेला की दादे आणायला. त्याला नाही बोला घे रुसून बसते. मी मला का रुसून मला लाल्या बोलतच नाही. हा? कोण ही होय. मी म्हणजे दादा म्हणला काय दादाला रक्क देणार होता आता. त्यानं म्हणत नाही त्यानं अंकल म्हणतोय अगं मी म्हणलं आता रामडे आला. ते मोठ्या माणसाचं बघून माय चुलत पेटवली. बघ दीक्षा बस कर बस की तेल गरम करा ठेवलंय आता. टाका का कांदा टाकला आता गरम करायला. कांदा फ्राय करून घेऊ ह्यातला सगळा आपण. चांगलं हिरीला सोगायला चुलीवरचं चव लागते बरं का. पण गॅसवर काही झालं नसतं. कांदा लाल झाला का झालायला टमाटर टाकायला. थोडा लाल झाला बरं होते थोडा वेळ. लाल झाला चांगला पूर्ण लाल होती म्हणजे व्यवस्थित लागते. काय करता हो? गावरान चिकन बनवते. चांगलं करा मस्त झणझणीत. झणझणीत नव परत मागाय पाहिजे झणझणीतच आहे. बर 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 बघूच आता व्हिडिओ मध्ये कसं काय होतंय. बघा आता तुम्ही परत येचाल लय झणझणीत असते भाजी बिजी चुलीवरली खमंग लागते. बर 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 टमाटर टाकून घेतला आतमध्ये आता.
कोथिंबीर टाकली थोडी आपण. आता चवीनुसार ह्याच्यात सगळे मसाले मिक्स करून घेऊ आपण. थोडंसं टमाटर गरम झाल्यानंतर पेस्ट अद्रक लसूण पेस्ट आणले. आपले तर पावसामुळे लाईटचा लय प्रॉब्लेम आहे मित्रांनो, त्यामुळे सगळं रेडीमेडच आणलं आहे आपण, घरी काहीच केलं नाही. हा चिकन रस्सा मसाला आहे बघा, कोल्हापुरी. थोडा टाकते बस का. हा बस झाला. घरकुल मसाला पुडी एक लहान. आता कांदा लसूण पेस्ट जी आपण आणली आहे कलरसाठी आणि चवीसाठी ती टाकून घेऊ ह्याच्यात. कोणती चटणी आहे बघा, चटणी टाकालोय 1 वाटी चटणी. घरचा मसाला. हा घरचा मसाला आहे आपला. आणि आता आपण जे कच्चा मसाला होता जे कुटून घेतला होता सगळा मगाशी तो आता ह्याच्यात टाकतोय आपण. एकदम जबरदस्त असा लुक आलाय बघा मित्रांनो, लाल भडक खोबरा किस. आता मीठ टाकू चवीनुसार. एकदम मस्त परतून घेऊ ह्याच्यात. चवीनुसार मीठ टाकू आपण ह्याच्यात. आता बघूनच तोंडाला पाणी सुटाले मित्रांनो. नक्की आवर्जून एक दिवशी खायला आवर्जून चारतो तुम्हाला सगळ्यांना. देशी गावरान चिकन. वास तर लय खमंग यायला ह्याचा आताच. आचिरी ह्या आमच्या खुद आया आहेत. लाईक करा म्हणा, लाईक करा, शेअर करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणा. राहू दे. आमची आई जरा थोडीशी ह्याच्यातली आहे त्यामुळे तिला असं इंग्लिश शब्द बोलता येत नाही ते, तर समजून घ्या मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की सांगा. हे बघा चिकनचं आता आपण टाकून घेऊ ह्याच्यात. हा घे टाकून आता. थोडा आधी रस्सा टाकून बघ कशी तरी आली. मस्त अशी खतरनाक एकदम तरी आली मित्रांनो. आता ह्याच्यात आपण गावरान चिकन टाकून घेऊ आतमध्ये आणि हे सगळं फ्राय आपलं हलवून घेऊन एकदम याची भाजी तयार करू आता.
कसं झालंय मित्रांनो लाल भडक. बघा हे बघा कसं आहे चिकन. खतरनाक झालं का नाही. कमेंट तर झालीच पाहिजे मित्रांनो. एकच नंबर आहे. या खायला खायला या. येतात आधी भाजी तर बनव एक नंबर नसती. हा हे बघा तरी लाल भडक तरी केल्या. भाकरी चुलीवर सगळं चुलीवरच केलं मित्रांनो. भाजी भाकरी मटण सगळं चुलीवर बनवलंय. आता याच्यात गरम केलेलं आळणी पाणी ओतून घेऊ आपण. हा झाला आपला एकदम झणझणीत रस्सा. खायला यायलाच लागते बरं का. लाईक तर करावं लागतंय, कमेंट तर करायलाच लागते. तर कसा वाटला मित्रांनो चुलीवरचा आमचा झणझणीत रस्सा चिकनचा गावरान. बघा तेजपत्ता टाकला. कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. वर उचलायचा. तर मित्रांनो एक नंबर रस्सा झालाय आणि चिकन पण एक नंबर झाले गावरान. तर अवश्य एक दिवशी या खायला. पण व्हिडिओला आधी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. चला तर आता जेवण करतो. कसं आहे तर या मित्रांनो आज चल गावरान चिकन खायला. त्यांना माहित आहे की